अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। सीसीटीव्ही मध्ये जो संशयित आरोपी पोलिसांना सापडला होता त्याच्याशी साधर्म्य असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तपासामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली, ती म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्या घराची देखील या संशयित आरोपीनं रेकी केली होती। 14 जानेवारीला ही रेकी केल्याचं बोललं जातं आणि 14 जानेवारीलाच पोलीस सुद्धा ताज लँड्स एंड या ठिकाणी लँड्स एंडला जो शाहरुख खानचा बंगला आहे त्या ठिकाणी पोहोचले होते आणि शाहरुख खानच्या बंगल्याच्या आसपासची सुद्धा त्यांनी माहिती इत्थंभूत गोळा केली होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हल्ला झाल्यानंतर पोलीस या दोन्ही घटनेचे आपसात काही तार आहेत का हे जोडून पाहत आहेत आणि आसपासचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहे। पोलिसांची गस्त या संपूर्ण परिसरामध्ये वारंवार होते। आपण पाहतोय की बँड्रामध्ये बरेचसे बॉलिवूडचे सेलिब्रिटी राहतात आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सैफ अली खान याच्यावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आणि मूळ कारणापर्यंत पोलीस पोहोचणार आहेत का आणि ते जनतेपर्यंत येणार का आताच्या घडीचा सवाल आहे। पण ज्या पद्धतीनं बँड्रामध्ये घटना घडतायत, शाहरुख खानच्या बंगल्याची रेकी असू द्या किंवा सैफ अली खानवर हल्ला असू द्या, बाबा सिद्दीकीची हत्या असू द्या, या सगळ्या प्रकरणानंतर आता बँड्रा बदनाम झालाय आणि या बदनामीला नेमकं कारण कुणाचं आहे, नेमकं कारणीभूत कोण आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।